वळूया आता पुढील बातमीकडे। मिरजेतील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाईप निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अज्ञात तरुणाने दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। स्वप्नील पोपट आवळे, राहणार मिरज असे जखमी पाईप निरीक्षकाचे नाव आहे। गुरुवारी रात्रीच्या सुमारास आगामी मुस्लिम समाजाच्या रमजान ईद निमित्त शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना आगामी सणानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी ते पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात काम करीत असताना दारूच्या नशेत असणाऱ्या युवकाने काही कारण नसताना स्वप्नील आवळे या पाईप निरीक्षकाच्या डोक्यात दगड घालून जखमी केले। यात स्वप्नील हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तात्काळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। याबाबतची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात नशेखोर तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते। दरम्यान कर्मचारी संघटना या हल्ल्याचा निषेध करत मिरजेच्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी निदर्शने केली व याबाबत मिरजेत आलेल्या महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले। तेथून सर्व कर्मचारी आणि महापालिका अधिकारी यांनी एकत्रित येत मिरज शहर पोलीस ठाणे गटात पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन देत हल्लेखोर तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। विभागात प्रभारी पाईप निरीक्षक म्हणून काम करतो आणि तिथं संदर्भात काल सकाळी मुजावर गल्ली दर्गा कमान परिसरात पाणी कमी दाबाने येते या निमित्तानं सहाय्यक आयुक्त यांच्या समवेत भागात फिरती केली होती। त्या संबंधित संध्याकाळच्या शिफ्टमधल्या वॉलमन यांना सूचना देण्याकामी मी ऑफिस परिसरात आलो असताना माझ्या टेबलला येऊन बसलो असताना एका इसमानं येऊन दगडाने मारहाण केली की तुमच्या इथे खूप सगळ्यांचे नाटक चालू आहे असे बोलून त्याने माझ्यावरती दगडाने हल्ला केला। डोक्याला मार लागलेला आहे आणि 5-6 टाके पडलेले आहेत। निंदनीय आहेच, पण यापूर्वीसुद्धा 2-3 वेळा कर्मचाऱ्यांच्यावर असा प्रसंग घडलेला होता। त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली, काही मागण्या होत्या। तिथं कंपाऊंड भिंत बांधण्यात यावी, वॉचमन देण्यात यावा, गेट लावण्यात यावं, CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत। पण आता फक्त कंपाऊंडची भिंतीचं काम सुरू आहे, बाकीची कामं काय करायची? अशा प्रकारे जर कामगार कामावर असताना जर जीवघेणा हल्ला होत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे? कारण कामगारांनी काम करायचं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला, कारण संरक्षणाचं काहीच नाही। ह्याच्या उपर पोलीस स्टेशनमध्ये गेले असता जुजबी गुन्हे काहीतरी दाखल केलेले आहेत। त्यावर खरं असं शासकीय कामात हस्तक्षेप केला पण अजामीनपात्र गुन्हा पाहिजे। हाफ मर्डरसुद्धा त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, जे सेक्शन्स आहेत त्याप्रमाणे। या प्रकारे काही झालेलं नाही आहे। आता मी मान्य आयुक्तांची व्हिजिट होती, इथे भेटायला गेलो। आयुक्त साहेबांनी आम्हाला ऑफिसवर बोलवले म्हणून आम्ही भेटायला इथं आलेलो आहे। आता पुढील काय त्यांच्यावर चर्चा होऊन काय वेळेस ते पुढचा निर्णय घेतला जाईल सगळ्यांच्या संमतीनं। काम बंद वगैरे आंदोलन काय नाही, पण ह्या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे। काळ्या फितीलून आम्ही आता काम करत आहे।